लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये आज नवीन प्रकरण आहे. अथ विभक्त्यर्थाः. ठीक आहे. उत्तर कृदंत प्रकरण समाप्त झाल्यानंतर विभक्ती त्याचे काय अर्थ आहेत, अर्थात कोणत्या अर्थामध्ये कोणती विभक्ती होते याचा विचार आता करायचा आहे. प्रथमा कुठं कुठं होणार, द्वितीया कुठं होणार, तृतीया कुठं होते, कोणत्या अर्थामध्ये होते, हा सारा विचार येत आहे. त्याला कारक प्रकरण असंही म्हणतात. ठीक आहे. तर कारक म्हणजे काय बरं, तर कारक शब्दाचा काय अर्थ आहे लिहा. क्रियाम करोति क्रियाम करोति निर्वर्तयति निर्वर्तयति इति कारकम. झालं. अर्थ पहा. क्रियाम करोति निर्वर्तयति इति कारकम. क्रिया कोणत्याही क्रियेला जे संपन्न करतात, परिपूर्ण करतात, पूर्ण करतात, ज्यांच्यामुळे क्रिया पूर्ण होते त्याला म्हणायचं काय, कारक. ठीक आहे. अजून एक लक्षात, क्रियाजनकत्वम कारकत्वम. क्रियाजनकत्वम कारकत्वम. कार्याचं जनक, क्रियेचं जनक जे असतं त्याला म्हणायचं काय, जे कारक. असे कारक किती आहेत, सहा. कोण कोण, कर्ताकारक, कर्मकारक, करणकारक, संप्रदानकारक, अपादानकारक आणि अधिकरणकारक. क्रियेच्या सिद्धीमध्ये हे सारे काय आहेत, कारण आहेत, क्रियेचे जनक आहेत हे सारे, आहे की नाही. जसं उदाहरणार्थ देवदत्त खादती, तर खादन रूप क्रियेचा कर्ता कोण आहे, देवदत्त, म्हणून तो काय झाला, कर्ताकारक झाला, आहे की नाही. कर्ताकारक झाला, आहे की नाही. देवदत्त गृहम पश्यती, तर या इथं ती दर्शन क्रिया, तिथं खादन क्रिया होती, आता इथं पश्चन दर्शन क्रिया आहे, पाहण्याची क्रिया. त्या पाहण्याच्या क्रियेसाठी कर्ता कोण, देवदत्त. जसा देवदत्त पाहण्याच्या क्रियेकरिता कारण आहे, तसं घर सुद्धा कारण आहे की नाही. घराला पाहू राहिला ना, गृहम पश्यती. घरच जर नसेल तर पाहणार कुणाला, घराला पाहतोय, घरही निमित्त आहे, म्हणून घर सुद्धा कारक आहे. पण कोणतं कारक, कर्मकारक आहे. लक्षात आलं की नाही. हा, अशाच प्रकारे उदाहरणार्थ दुसरा आणखी तृतीयचं, असिना छिनत्ती किंवा कुठारेन छिनत्ती, तर कुठारेन तृतीया छेदन क्रिया. तर छेदन क्रियेसाठी कारण निमित्त कुठार आहे की नाही, म्हणून कारक आहे. ते क्रियेसाठी निमित्त आहे, क्रियेचं जनक आहे, पण कोणतं कारक आहे, करण कारक आहे. लागलं की नाही. सह ब्राह्मणाय धनम यच्छति, तो ब्राह्मणाला धन देतो. कुणाला, ब्राह्मणाला. तर घेणारा कोणीतरी आहे ना, म्हणून देऊ राहिला. तर त्या धन देण्याची जी क्रिया, त्याच्यासाठी निमित्त कारण कोण आहे, इथं ब्राह्मणही आहे, म्हणून ब्राह्मण सुद्धा कारक झाला. पण कोणतं कारक, संप्रदान कारक आहे. बरोबर आहे की नाही. वृक्षात पत्रम पतती, उदाहरण घेतलं. वृक्षात पंचमी आहे, वृक्षापासून पत्ता पडतो. तर पतनरूप जी क्रिया आहे, तर पतनरूप क्रियेसाठी कारण जसे अनेक आहे, तसं वृक्ष सुद्धा आहे की नाही, आहे. पण वृक्ष कोणता कारक आहे, अपादान कारक आहे. ठीक आहे ना. षष्टी जी आहे, संबंध, संबंध कबोध करविते, तिचा साक्षात क्रियेसाठी उपयोग नसतो, म्हणून षष्टीला कारक म्हटल्या जात नाही. बरोबर. नंतर आहे अधिकरण कारक, नाही की नाही. देवदत्त गृहे शेते, देवदत्त घरात झोपतोय, आहे की नाही. तिथं अधिकरण कोण आहे, घर. गृहे अधिकरण घर आहे की नाही. मग झोपण्याच्या क्रियेला निमित्त कारण घर पण आहे की नाही,
झालं. कोणतं कारक आहे? अधिकरण. तात्पर्य काय? क्रियेच्या सिद्धीसाठी जे जे निमित्त आहेत त्यांना काय म्हणायचं जी? कारक असं म्हणतात. म्हणून लक्षण केलं. क्रियाजनकत्वम कारकत्वम. आणि ते कारक किती आहेत? 6. एक श्लोक लिहून घ्या. 6 कारक आहे. कर्ता कर्म च करणम च. लिहून घ्या. कर्ता कर्म च करणम च. कर्ता कर्म च करणम च संप्रदानम तथैव च. संप्रदानम तथैव च. पूर्णविराम. अपादानाधिकरणे. अपादानाधिकरणे चेत्याहु कारकानि षट्. चेत्याहु च इति अहुः चेत्याहुः कारकानि षट्. झालं. अर्थ पहा. तर कर्ता कर्म करण संप्रदान तथाएव च आणि अपादान अधिकरण की झाले? 6 झाले ना. कर्ता कर्म करण संप्रदान अपादान आणि अधिकरण चैती षटकारकाणी आहो. हे 6 काय आहे जी? कारक आहेत. लागला अर्थ. चला आता त्यामध्ये तर सूत्र येत आहे. तर प्रथमा विभक्ती कुठं कुठं होते याकरिता सांगत आहे. ठीक आहे ना जी. तर कर्ता कारकासाठी प्रथमा विभक्ती होते वगैरे माहिती आपल्याला. सूत्राने पाहूया. सूत्र आहे प्रातिपदिकार्थ लिंग परिमाण वचन मात्रे प्रथमा. प्रातिपदिकार्थ लिंग परिमाण वचन मात्रे प्रथमा. विधी सूत्र आहे 2, 3, 46. प्रातिपदिकार्थ लिंग परिमाण वचन मात्रे सप्तमीचं एकवचन प्रथमा प्रथमेचं एकवचन झालं. तर काय म्हटलंय? प्रातिपदिकार्थामध्ये लिंग परिमाण आणि वचन 4 ठिकाण सांगितले. यांच्यासाठी काय होते? प्रथमा विभक्ती होती. बरोबर. ते एका एकाचा विचार करूया. प्रातिपदिकार्थ. प्रातिपदिकार्थ म्हणजे काय? तर दिलाय पुस्तकामध्ये नियतोपस्थितिकः प्रातिपदिकार्थः. बोला. नियतोपस्थितिकः प्रातिपदिकार्थः. ठीक आहे ना जी. नियमाने शब्द ऐकल्याबरोबर नियमाने ज्या अर्थाची उपस्थिती होते आहे की नाही? आहे की नाही? काय म्हणतं? ज्या अर्थाची काय होते? उपस्थिती होते. त्याला काय म्हणायचं? प्रातिपदिकार्थ. प्रातिपदिकाचा तो अर्थ आहे. ठीक आहे ना. तर लिहून घ्या. नंबर 1 प्रातिपदिकस्य अर्थः प्रातिपदिकार्थः. प्रातिपदिकस्य अर्थः प्रातिपदिकार्थः. झालं. प्रातिपदिक म्हणजे शब्द. प्रातिपदिक संज्ञा माहित होऊन गेली तुम्हाला आहे की नाही? कृतद्धी समासाश्य सूत्राने काय होते? प्रातिपदिक संज्ञा. अजून एक सूत्र गेलं होतं स्वादेश. प्रातिपदिक संज्ञा करणार षड्लिंगाच्या प्रारंभी काय? कृतद्धी समासाश्य हे व्युत्पत्ती पक्षात आहे. अर्थवाद अर्थव धातुर प्रत्यय प्रातिपदिका गेलाय की नाही? अर्थवत शब्द स्वरूप. अर्थवाला जो शब्द त्याला काय म्हणायचं जी? प्रातिपदिक.
आणि प्रातिपदिक शब्दाचा जो अर्थ आहे तो दाखवण्याकरिता प्रातिपदिक शब्दामध्ये आहे की नाही काय होते जी प्रथमा म्हणजे प्रातिपदिक अर्थामध्ये काय होते प्रथमा होते. तर अजून लिहा व्याख्या. तर ही जे मूळ मध्ये पद आलंय ना श्लोक मध्ये नियतोपस्थितिक म्हणजे काय बरं लिहा. नियता निश्चिता नियमबद्धावा उपस्थिति बराबर प्रतीति यस्य अर्थस्य असौ नियतोपस्थितिकः असौ नियतोपस्थितिकः. अर्थ पहा. नियता म्हणजे निश्चिता नियमबद्ध निश्चित रूपाने नियमाने उपस्थिती अर्थात प्रतीती ज्या अर्थाची होते त्याला म्हणायचं काय जी नियत उपस्थितिकः. आणि असा जो नियत उपस्थितिक असतो त्यालाच म्हणायचं प्रातिपदिकार्थ. वा एक शेवटची परिभाषा आणखी. यस्मिन् प्रातिपदिके उच्चारिते यस्मिन् प्रातिपदिके उच्चारिते सति यस्य अर्थस्य नियमेन भानम् सह प्रातिपदिकार्थः. सह प्रातिपदिकार्थ हो गया. पूर्णविराम तन्मात्रे प्रथमा. अर्थ पहा. यस्मिन प्रातिपदिके उच्चारिते. प्रातिपदिक म्हणजे काय शब्द अर्थवत शब्द अर्थवाला शब्द है की नाही. ज्या प्रातिपदिकाचं म्हणजे शब्दाचं उच्चारण झालं असता यस्य अर्थस्य ज्या अर्थाची नियमाने प्रतीती येते भान होतं असा जो अर्थ त्याला म्हणायचं काय प्रातिपदिकार्थ. आणि तो प्रातिपदिकार्थ दाखवायचा असेल द्योतित करायचा असेल तर त्याकरिता विभक्ती कोणती प्रथमा विभक्ती. झालं पुस्तकात बघा. नियतोपस्थितिक प्रातिपदिकार्थ मात्र शब्दस्य प्रत्येकम योग. सूत्रामध्ये मात्र शब्द आलाय ना मात्र शब्दाचा प्रत्येकाबरोबर संबंध करायचा. म्हणजे कसं प्रातिपदिकार्थ मात्रे प्रथमा लिंग मात्रे प्रथमा परिमाण मात्रे प्रथमा वचन मात्रे प्रथमा. ठीक आहे जी असा त्याचा अर्थ आहे. तर मात्र शब्दस्य प्रत्येकम योग. पुढं प्रातिपदिकार्थ मात्रे लिंग मात्राद्याधिके परिमाण मात्रे संख्या मात्रे च प्रथमा. दिलंय की नाही. प्रातिपदिकार्थ मात्रे केवळ प्रातिपदिकाचा अर्थ द्योतित करायचा असेल तर त्याकरिता काय होते प्रथमा विभक्ती होते. लिंग मात्राद्याधिके आहे की नाही. आता केवळ प्रातिपदिकाचाच अर्थ नाही तर लिंगाचाही बोध करायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा कोणती विभक्ती प्रथमा. परंतु पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग असं लिंगाचा बोध तर असा प्रातिपदिका वाचून होऊ शकत नाही. प्रातिपदिकाला घेऊनच होणार म्हणून शब्द वापरलाय अधिक्य. लिंग मात्राद्याधिक्ये लिंग मात्रादि अधिके म्हणजे प्रातिपदिकार्थ आणखीन वरून लिंगाचा बोध जर करायचा असतो. एक गोष्ट झाली ही कोणती केवळ प्रातिपदिकार्थामध्ये प्रथमा एक बात संपली. दुसरी
प्रातिपदिक अर्थाबरोबर लिंगाचाही बोध व्हायचा असेल, करायचा असेल, तर त्यामध्ये सुद्धा विभक्ती होते. कोणती? प्रथमा. दुसरी बात झाली. तिसरी बात परिमाण मात्रे. तर प्रातिपदिक अर्थाबरोबर परिमाण पण द्योतित होत असेल तर त्या परिमाणाचं बोध होण्याकरिता देखील विभक्ती होते. कोणती? प्रथमा. आणि संख्या मात्रे, संख्येचा बोध करविण्याकरिता सुद्धा विभक्ती होते. कोणती? प्रथमा. झालं जी? तेच दिलंय. तर प्रत्येकाचं उदाहरण दिलं जात आहे. आता झालं ना एवढं? तर उदाहरण पहा. प्रातिपदिक अर्थ मात्रे. प्रातिपदिक शब्दाचा जो अर्थ आहे त्या अर्थमात्रामध्ये, केवळ अर्थामध्ये जी विभक्ती आहे नाही का, विभक्ती होते. कोणती? प्रथमा. तर बघा उदाहरण दिलंय काय जी? उच्चैहि नीचैहि कृष्णः स्त्री ज्ञानम. एवढे उदाहरण आहे. कशाचे? प्रातिपदिक अर्थ मात्राचे. ठीक आहे ना जी? तर शब्द आहे कोणता जी? उच्चैस नीचैस आहे की नाही? स्वरादिगणामध्ये गेलेला आहे हे शब्द. अव्यय शब्द आहे. स्वरादि निपातम अव्यय, अव्यय संज्ञक शब्द आहे. ते प्रातिपदिक आहे. मग आता उच्चही शब्द ऐकल्याबरोबर अर्थाची स्मृती होते, उपस्थिती होते. कोणता? उंच आहे की नाही? मग त्या उंच अर्थाचा बोध करविण्याकरिता प्रातिपदिक आलाय. कोणतं? उच्चैस. नीच, खाली नीच अर्थाचा बोध करविण्याकरिता प्रातिपदिक आहे. कोणतं? नीचैस. मग आता त्या अर्थाचा बोध करविण्याकरिता विभक्ती होते. कोणती? प्रथमा आहे की नाही? मग करा प्रथमा. तर काय होईल? उच्चैस अधिक सु. प्रातिपदिक अर्थामध्ये काय झाली? प्रथमा विभक्ती. स्वाउजस सु आहे की नाही? लिहा उच्चैस अधिक सु. स्वरादि निपातम अव्ययम. उच्चैसी अव्यय संज्ञा. आणि अव्यय संज्ञा झाल्यामुळे अव्ययादाप सुपह. अव्ययादाप सुपह याने सुचा लुक. राहिलं काय? उच्चैस. प्रत्यय लोपे प्रत्यय लक्षणम. सुप जरी येऊन गेला तर त्याची आता काय झाली? पद संज्ञा. सुप्तिंगंतम पदम. आता पदाच्या शेवटी शब्द आहे स. उच्चैस स आहे. स सजुषो रु. रुचा र. उच्चैर. विरामो अवसानम. अवसान संज्ञा. खर वसानयोर विसर्जनीय. विसर्ग. नीचैहि असं झालं. उच्चैहि नीचैहि. झालं. चला याचप्रमाणे नीचैहि. कृष्ण तर माहितीच आहे. कृष्ण श्री मतलब लक्ष्मी, ज्ञान मतलब ज्ञान. ठीक आहे ना? आता एक गोष्ट ध्यानात ठेवायची म्हणजे का? मग आता प्रातिपदिक अर्थामध्ये प्रथमा झाली. आता समजा उदाहरणार्थ कृष्ण शब्द आहे. उच्चे नीचे अव्यय असल्यामुळे त्यांची काही अन्य विभक्ती होत नाही, हरकत नाही. पण कृष्ण यांची द्वितीय वगैरे होणारच नाही का? कृष्णम कृष्णेन वगैरे वगैरे. कारण इथं काय सांगितलं? प्रातिपदिक अर्थामध्ये प्रथमा. तर ध्यानात बात ही घ्यायची आहे की प्रातिपदिक अर्थामध्ये प्रथमा, पण प्रातिपदिकाच्या अतिरिक्त कर्माचा बोध होत असेल, करणतेचा बोध होत असेल तर प्रथमा नाही. कर्माचा अधिक बोध होत असेल तर द्वितीया. करणाचा अधिक बोध होत असेल तर तृतीया. ते पुढे येऊ राहिलं. इथं फक्त प्रातिपदिकाचा अर्थ द्योतित करण्याकरिता विभक्ती झाली. कोणती? झाला अर्थ. असं त्याचं तात्पर्य आहे.
पुढं काय म्हटलं होतं जी लिंग मात्रे आहे की नाही. म्हणजे प्रातिपदिकाला सोडून अधिक लिंगाचाही जर बोध करायचा असेल तर विभक्ती होते कोणती प्रथमा. ठीक आहे ना जी. तर उदाहरण लिहा. लिंग मात्रेसाठी उदाहरण दिले पुस्तकात. तटः तटी तटम आहे की नाही. हे काय जी उदाहरण आहे. तर काय तट तट शब्द आहे प्रातिपदिक आहे बरोबर. तट म्हणजे काय तीर. परंतु तट शब्दाने तीर अर्थाची उपस्थिती होते बरोबर. तो प्रातिपदिक अर्थ झाला. परंतु इथं लिंगाचाही बोध करायचा आहे त्याकरिता मग प्रथमा. हा त्रिलिंगी शब्द आहे म्हणून पुल्लिंगात होतो काय तटः. स्त्रीलिंगामध्ये तटी आणि नपुंसक लिंगामध्ये तटम. ठीक आहे ना. आता इथं केवळ प्रातिपदिक अर्थामध्ये प्रथमाने झालेली आहे. प्रातिपदिक अर्थाहून अतिरिक्त अर्थ कोण लिंग. या लिंगाचा बोध करविण्याकरिता विभक्ती झाली आहे कोणती प्रथमा. ठीक आहे ना जी. कारण नुसतं तट शब्द उच्चारण केला तर निश्चित लिंगाची काय होत नाही बोध होत नाही. मग त्याचा बोध करविण्याकरिता आपल्याला काय प्रक्रिया करून तटः तटी तटम आहे की पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसक लिंग असं दाखवावं लागतं. झालं ना. पुढे काय आहे. हा परिमाण मात्रे. काय जी परिमाण मात्रे. तर तट लिंग मात्राचं उदाहरण भरपूर आहे. उदाहरणार्थ आणखी शुक्ल शुक्ल पांढरा पुल्लिंग आहे. शुक्ला स्त्रीलिंग आहे. शुक्लम नपुंसक लिंग आहे. लागला अर्थाजी. परिमाणचा नाही लिंग मात्राचं उदाहरण दिलं. तर याच्यामध्ये याचे उदाहरण सहसा द्विलिंगी किंवा त्रिलिंगी शब्द असतात. अनिश्चित लिंगी शब्द असतात. कशामध्ये लिंग मात्रामध्ये ज्यांचं लिंग निश्चित नाही आहे असे शब्द असतात. झालं ना. पुढे काय बोला परिमाण. परिमाण म्हणजे काय लंबी लंब आहे की नाही. लांबी रुंदी आहे की नाही उंचाई हे सर्व काय आहे जी परिमाण आहे की नाही. लांब रुंद आडवं आहे की नाही जाड हे सर्व काय आहे परिमाण. तर प्रातिपदिक अर्थाहून अधिक अर्थ परिमाण अर्थाचाही जर बोध करायचा असेल तर त्याकरिता विभक्ती होते कोणती प्रथमा. झालं. तेच दिलंय परिमाण मात्रे प्रथमा. उदाहरण दिलंय त्यासाठी काय जी द्रोण व्रीही. तर द्रोण काय आहे. तर द्रोण शब्दाचा अर्थ काय पात्र विशेष. किंतु केवळ पात्र विशेषचा बोध नाही होऊ राहिला या शब्दाने. एक विशिष्ट मापाचाही बोध होऊ राहिला. कारण द्रोण आडकं आधुली पायली हे सारे काय आहे माप आहे. द्रोण हे सुद्धा काही प्रकारचं माप आहे. पूर्व के जमान्यामध्ये हे नव्हतं काय किलो 10 ग्राम पद्धती नव्हती. किलो 5 किलो 2 किलो हे नव्हतं. मग काय होत सारं आडकत शेर आठ निठव द्रोण आधुली पायली हे सर्व होतं. तर द्रोण. आता द्रोण म्हणजे काय चावल. किती चावल आहे द्रोण व्रीही. द्रोण भर चावल आहे की नाही. द्रोण म्हणजे काय एक प्रकारचं पात्र. किंतु केवळ त्या पात्राचाच बोध होत नाहीये तर त्या प्रातिपदिक अर्थाच्या अतिरिक्त विशिष्ट प्रकारचे माप त्याचाही काय होत आहे बोध होत आहे. आणि त्याचा बोध करविण्याकरिता विभक्ती झाली तर कोणती प्रथमा. तेच म्हटलं आहे परिमाण मात्रे प्रथमा द्रोण. झाला अर्थ. पुढे वचन आहे की नाही. काय दिलंय जी वचनम संख्या. संख्यामध्ये सुद्धा सांगितली होती ना विभक्ती कोणती प्रथमा आहे की नाही. वचन मात्रे असं म्हटलं होतं की नाही. वचन शब्दाने काय घ्यायचं संख्या. संख्येचा बोध करविण्याकरिता सुद्धा विभक्ती होते कोणती प्रथमा. जसं एक 2 बहव. एक म्हटलं की एक
दो म्हणलं का दोन, व म्हटलं की अनेक. संख्येचा बोध होऊ राहिला ना. मग संख्येचा बोध करविण्याकरिता सुद्धा विभक्ती होते. कोणती? प्रथमा. झाला अर्थ? चला आणखीन कुठे होते प्रथमा? तर पुढचं सूत्र आहे संबोधनेच. विधी सूत्र आहे 2-3-47. संबोधने सप्तमीचं एक वचन च अव्यय. प्रथमा स्यात्. झालं की नाही? काय म्हटलंय जी? संबोधनामध्ये देखील विभक्ती होते. कोणती? प्रथमा विभक्ती होते संबोधनाचा बोध करविण्याकरिता. झालं ना? हा. मग आता पुढे काय आहे जी? हा, सूत्रांचा अर्थ. संबोधन म्हणजे काय? बरं, एकदा पहिल्या सूत्राचा अर्थ लिहूया, नंतर संबोधन आहे. प्रातिपदिकार्थ लिंग परिमाण वचन मात्रे प्रथमा या सूत्राचा अर्थ लिहूया. ठीक. प्रातिपदिकार्थ मात्रामध्ये अर्थात प्रातिपदिक शब्दांचं उच्चारण झाल्यानंतर ज्या अर्थाची उपस्थिती होते कंसातल्या भान होत, प्रतीती येते कंस बंद. भान होत, प्रतीती येते कंस बंद. झालं ना? काय दिल्या अगोदर कंसाच्या? उपस्थिती होते. त्याच्या अगोदर ज्या प्रातिपदिक शब्दाचं उच्चारण झाल्यानंतर ज्या अर्थाची उपस्थिती होते. पुढे कंसाच्या पुढे तो अर्थ द्योतित करण्याकरिता प्रथमा विभक्ती होते. त्याचप्रमाणे प्रातिपदिक अर्थाहून अधिक लिंगाचा बोध होत असेल, तर त्याकरिता सुद्धा प्रथमा विभक्ती होते. तसेच प्रातिपदिक अर्थाहून अधिक परिमाण अर्थाचा बोध होत असेल, तर त्यामध्ये सुद्धा प्रथमा विभक्ती होते. तसेच संख्येचा बोध करायचा असेल किंवा संख्या अर्थामध्ये देखील प्रथमा विभक्ती होते.
झालं. चला आता पुढचं सूत्र संबोधनेच्या. ठीक अर्थ लिहा. संबोधनामध्ये प्रथमा विभक्ती होते. प्रथमा विभक्ती होते. झाला अर्थ. उदाहरण हे राम. संबोधन म्हणजे काय लिहा. संबोधनम बराबर सम बराबर सम्मुखीकृत्य बोधनम. सम्मुखीकृत्य सम बराबर सम्मुखीकृत्य बोधनम बराबर ज्ञापनम. ज्ञापनम संबोधनम. झालं. सम म्हणजे काय. सम्मुखी कृत्य सम्मुख करून. समोरच्या माणसाला आपण म्हणतो ना काही सांगायचं असेल तर अरे इकडं लक्ष दे. अरे हे राम हे गोविंद असं म्हणतो की नाही आपण. म्हणजे त्याचं लक्ष आपल्याकडं आकर्षित करून मग त्याला सांगायचं असतं आहे की नाही. तर त्याचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्याकरिता शब्द उच्चारतो आपण. त्यालाच म्हणायचं काय संबोधन. सूत्र पण केलं एक वचनम संबुद्धी. एक वचनाची काय होते संबुद्धी संज्ञा होते वगैरे. लागला अर्थ. चला सम्मुखीकृत्य कृत्य बोधनम ज्ञापनम संबोधनम. आणि त्या संबोधनामध्ये विभक्ती होते कोणती प्रथमा. इति प्रथमा. अशा रीतीने प्रथमा विभक्तीचा विचार. पुढे आता द्वितीय विभक्तीचा विचार सुरू करत आहे. सूत्र आहे कर्तुरीप्सिततमं कर्म. संज्ञा सूत्र आहे 1-4-49. कर्तु षष्टीचं एक वचन. इप्सिततमं प्रथमेचं एक वचन. कर्म प्रथमेचं एक वचन. झालं. कर्तुः क्रियया आप्तुम इष्टतमं कारकम कर्म संज्ञम स्यात्. बोला. कर्तुः क्रियया आप्तुम इष्टतमं कारकं कर्म संज्ञम स्यात्. ठीक आहे जी. कर्ता क्रियेच्या द्वारे अत्यंत प्राप्त करण्याची ज्याला इच्छा करतो ज्याची इच्छा करतो त्या कारकाला काय म्हणायचं कर्म. कर्म ही संज्ञा आहे की नाही. म्हणजे काय कर्ता क्रिया करतो आणि ती क्रियाच्या द्वारे ज्या गोष्टीला अत्यंत प्राप्त करण्याची इच्छा करतो प्राप्त करतो आहे की नाही त्याला काय म्हणायचं जी कर्म. उदाहरणार्थ समजा कोणी स्वयंपाक बनवतो आहे. तांदूळ त्याला शिजवायचे आहे. मग त्यासाठी भरपूर त्याला उद्योग करावे लागतात. लाकडे आणणे चूल पेटवणे पातेलं ठेवणे त्यात पाणी टाकणे उकळवणे त्यात तांदूळ टाकणे हे सर्व काही. ही जी सारी त्याची जी क्रिया आहे कर्त्याची करता ही सारी क्रिया करू राहिला की नाही. तर त्या क्रियेच्या द्वारे तो काय सिद्ध करू इच्छितो बरं. शिजवणे. तांदूळामध्ये विक्लिप्ती. तांदूळ नरम होणे विक्लिप्ती येणे म्हणजे शिजवणं झालं. ते काय त्याचं साध्य आहे त्या क्रियेचं. तर अशा रीतीने कर्त्याची जी क्रिया त्या क्रियेचं जे साध्य तेच काय असतं जे कर्म. कळलं की नाही. त्याला काय म्हणायचं जे जसं देवदत्त गच्छती. देवदत्त जातो आहे तर त्या जाण्याच्या क्रियेद्वारा त्याला प्राप्त काय झाले इष्ट आहे. अत्यंत इष्ट काय आहे गावाचा संयोग आहे की नाही. आणि म्हणून गाव हे काय झालं कर्म. काय लिहिलं आहे कर्तुः
क्रियया, कर्ता क्रियेच्या द्वारे, क्रिया आहे ना, कर्त्याला क्रियाच्या द्वारे आप्तुम इष्टतमम, प्राप्त करण्याकरिता जे अत्यंत इष्टतम कारक आहे त्याला काय म्हणायचं जी? कर्म. अर्थ लिहून घ्या या सूत्राचा. कर्ता क्रियेच्या द्वारे ज्यास विशेष रूपाने प्राप्त करू इच्छितो, त्या कारकास कर्मकारक असे म्हणतात. कर्मकारक असे म्हणतात. लागला अर्थ जी? काय जे? कर्ता क्रियेच्या द्वारे आहे की नाही, काय लिहिलं आहे? ज्यास विशेष रूपाने प्राप्त करू इच्छितो, आहे की नाही. जसं शिजवणे रूप क्रियेच्या द्वारे करता कशाला प्राप्त करू इच्छितो? विक्लित्तीला, आहे की नाही. फल आहे विक्लित्ती. मग ती फल विक्लित्ती ज्याच्या आश्रयाने आहे? तांदूळाच्या आश्रयाने. म्हणून तांदूळ झाले काय? कर्म. बरोबर आहे की नाही? असं आहे. झाला अर्थ. काय असतं माहिती का? धातूचे दोन अर्थ आहेत. काय जे धातूचे दोन अर्थ आहेत ते सांगतो. इथं काय शब्दाला एकदा आप्तुम इष्टतमम शब्दाला आहे की नाही. आप्तुम इष्यते इति इप्सितम, इप्सित शब्दाचा अर्थ आप्तुम इष्यते इति इप्सितम. आप्तुम इष्यते इति इप्सितम. अतिशयेन इप्सितम इप्सिततमम. अतिशयेन इप्सितम इप्सिततमम, त्यालाच म्हणायचं इष्टतमम. झालं. अतिशयेन इप्सितम इप्सिततमम म्हणजेच इष्टतम. आप्तुम इष्यते, प्राप्त करण्याची इच्छा करतो, त्याला म्हणायचं काय? इप्सित, आहे की नाही. इप्सित कशाला म्हणायचं? प्राप्तीच्या इच्छेचा विषय, आहे की नाही. प्राप्तुम आप्तुम इष्यति इति इप्सितम, आहे की नाही. भोजनाची थाली घेऊन मनुष्य चाललाय तिकडं भोजनशालीकडं, तर त्याचं इप्सित काय आहे? भोजन, आहे की नाही. आणि अतिशयन इप्सित जे असतं त्याला म्हणायचं काय? इप्सिततमम. लागला अर्थ? चला, थोडंसं कर्म काय आहे जरा समजून घ्यायचं आपल्याला. तर धातूचे दोन अर्थ असतात. धातू म्हणजे क्रियापद, त्याचे दोन अर्थ असतात. काय दोन अर्थ असतात बरं? एक फल आणि एक व्यापार. लिहा धात्वार्थ बीचमध्ये मध्यभागी धात्वार्थ, त्याचे दोन विभाग. एक फल एक व्यापार. फल और एक व्यापार झालं. आता उदाहरण, फल म्हणजे काय बरं? तर ज्या उद्देशाच्या सिद्धीकरिता क्रिया केली जाते, ज्या उद्देशाच्या सिद्धीकरिता क्रिया केली जाते त्या उद्देशाला काय म्हणायचं? फल. समजा उदाहरणार्थ कर्त्याकडून क्रिया केली जाऊ राहिली शिजवण्याची, भरपूर व्यापार केला जातोय, आहे की नाही. लाकडी आणणे, चूल पेटवणे, चूल मांडणे, आग पेटवणे, पातेलं ठेवणे, पाणी टाकणे त्याच्यामध्ये वगैरे, हा सारा व्यापार आहे की नाही. हा झाला व्यापार कळाला. आणि या व्यापार जो आहे हा कशाच करता करतोय? तो कोणत्या उद्देशाने करतोय व्यापार? फल म्हणजे काय? तांदूळ नरम होण्याकरिता. तर तांदूळाची विक्लित्ती, तांदूळाचं नरम होणे याच्याकरता तो करतोय. मग फल काय झालं? तांदूळामध्ये विक्लित्ती येणं,
हे झालं फल. दोन गोष्टी कळाल्या की नाही, फल आणि व्यापार. आता यात हे समजायचं की फलाचा जो आश्रय तो झाला कर्म आणि व्यापाराचा जो आश्रय तो झाला कर्ता. तो काय असतो जी कर्ता आणि कर्म दोन कळाले की नाही. फल ज्याच्या आश्रयाने राहतं ते कर्म फल, आणि व्यापार ज्याच्या आश्रयाने राहतो त्याला म्हणायचं काय, कर्ता. दोन अंतर कळालं ना. हा, तिथं मग विकलित ती तांदूळाचा नरमपणा कुणाच्या आश्रयाने आहे, कुणाच ठिकाणी राहतो नरमपणा, तांदूळाच्या ठिकाणी. म्हणून तांदूळ काय झाले, कर्म. आणि हा जो व्यापार आहे तो व्यापाराचा करता कोण आहे, देवदत्त. म्हणून व्यापार कोणाच ठिकाणी राहिला, देवदत्ताच ठिकाणी. म्हणून देवदत्त काय झाला, कर्ता. बरोबर आहे की नाही. सर्व ठिकाणी असंच आहे. जसं देवदत्त ग्रामम गच्छति, तो जाण्याची क्रिया करू राहिला. तो एक पाय ठेवतो, पुढे ठेवतो, पुन्हा दुसरं उचलतो, पुन्हा पुढे ठेवतो, चालू राहिला, चालण्याची क्रिया. हा झाला व्यापार. आणि या व्यापारात साध्य काय, जी गावाची प्राप्ती, गावाचा संयोग आहे की नाही जी. तर आता हा व्यापार जो आहे, चालण्याची क्रिया ही कुणाच ठिकाणी आहे, देवदत्ताच ठिकाणी. म्हणून त्या चालण्याची जी क्रिया तिचा कर्ता झाला कोण, देवदत्त. आणि ती क्रिया कोणत्या उद्देशाने केली जाऊ राहिली, गावाची प्राप्ती, गावाचा संयोग आहे की नाही. आणि म्हणून गाव काय झालं, कर्म. कळलं की नाही, झालं ना अर्थ. कारण फल काय, गावाचा संयोग, तो संयोग कुठे, गावाच्या ठिकाणी. म्हणून गाव हे काय झालं, कर्म. म्हणून कधी पण ध्यानात हे घ्यायचं काय की धातू सकर्म काय का कर्म काय किंवा काय आहे समजायसाठी. ही आणखी एक ही प्रक्रिया आहे. धातूचे दोन अर्थ लक्षात घ्यायचे. एक काय फल, एक आहे व्यापार. तर फलाचा आश्रय जो त्याला म्हणायचं कर्म, आणि व्यापाराचा जो आश्रय त्याला म्हणायचं कर्ता. बरोबर. तर कधी कधी काय होतं, फलाचा आश्रय वेगळा असतो आणि व्यापाराचा आश्रय वेगळा असतो. आहे की जसं इथं आत्ता पचनक्रिया, देवदत्त व्यापाराचा आश्रय वेगळा आहे, आणि फल काय विकलित ती तांदूळ नरम होणे, त्याचा आश्रय तांदूळ, दोन्ही वेगळे आहे की नाही. फलाचा आश्रय तांदूळ झाले, वेगळं आहे. मग जिथं फल आणि व्यापार आहे की नाही यांचा आश्रय भिन्न भिन्न असतो ते धातू सकर्मक. त्या धातूंना काय म्हणायचं, सकर्मक धातू म्हणायचं. बरोबर. आणि फल आणि व्यापार दोघांचा आश्रय जिथं एकच असतो, दोन नसतात, एकच असतो, असे जे धातू त्यांना म्हणायचं काय, अकर्मक धातू. लक्षात आलं की नाही. म्हणजे अकर्मक धातूचं उदाहरण भरपूर उदाहरण देतो. उदाहरण समजा, उदाहरणार्थ शिंग स्वप्ने धातू आहे की नाही, झोपणे. तर इथं सुद्धा व्यापार आणि फल. तर व्यापार काय, जी गादी टाकणे, त्याच्यावर शरीर त्याच्यावर आडवं करणे, हा झाला व्यापार. तो कोणाच ठिकाणी आहे, देवदत्ताच ठिकाणी. आणि तू व्यापार करतोय म्हणजे गादी टाकतोय, त्याच्यावर आडवा शरीर टाकतोय, वरून अंगावर घेतोय आहे की नाही. याच्याद्वारे, या व्यापाराच्या द्वारे तो काय प्राप्त करू इच्छितो, विश्रांती, आराम, विश्रांती आहे की नाही. मग ती विश्रांती सुद्धा किंवा ते सुख सुद्धा कुणाच ठिकाणी आहे, देवदत्ताच ठिकाणी आहे की नाही. म्हणजे फल, त्या व्यापाराचं फल आणि व्यापार हे दोघंही कुठं आले, देवदत्ताच ठिकाणी आहे की नाही. म्हणून शिंग धातू जो आहे, शिंग स्वप्ने, हा धातू कसा झाला, अकर्मक झाला. लक्षात आलं की नाही. लिहून घ्या, सकर्मक म्हणजे काय, सकर्मकाची परिभाषा. फल सकर्मकत्व लिहा. फल व्यधिकरण व्यापार वाचकत्वम. फल व्यधिकरण व्यापार वाचकत्वम. फल व्यधिकरण व्यापार वाचकत्वम सकर्मकत्वम. काय जी, सकर्मकत्वम. अर्थ लिहा.
ज्या धातूंमध्ये फल आणि व्यापार यांचे आश्रय भिन्न भिन्न असतात, त्या धातूंना सकर्मक धातू असे म्हणतात. सकर्मक धातू असे म्हणतात. लागला अर्थ? कोणत्या धातूंना सकर्मक धातू म्हणणार जी? फल आणि व्यापार यांचा आश्रय भिन्न भिन्न आहे. लिहिलं ना, फल व्यधिकरण म्हणजे फलाचं जे अधिकरण आहे ते व्यापाराचं नाही. फलाचं अधिकरण वेगळं आणि व्यापाराचं अधिकरण वेगळं. फल व्यधिकरण व्यापार, आणि त्या व्यापाराचा वाचक जो धातू त्याला म्हणायचं काय? सकर्मक धातू. आता अकर्मक धातूची परिभाषा. अकर्मकत्व झालं. लिहा. फल समानाधिकरण व्यापारवाचकत्वम. फल समानाधिकरण व्यापारवाचकत्वम अकर्मकत्वम. अकर्मकत्वम अर्थ, ज्या धातूंमध्ये फल आणि व्यापार या दोघांचाही आश्रय एकच असतो, त्या धातूंना अकर्मक धातू असे म्हणतात. त्या धातूंना अकर्मक धातू असे म्हणतात. झालं. काय लिहिलं आहे? ज्या धातूंमध्ये फल आणि व्यापार यांचा आश्रय काय असतो? एकच असतो, त्यांना काय म्हणायचं? अकर्मक धातू. म्हणून लक्षण केलंय. फल समान अधिकरण म्हणजे फलाचं जे अधिकरण आहे तेच व्यापाराचं अधिकरण आहे, आणि अशा व्यापाराचा वाचक जो धातू त्याला म्हणायचं काय? अकर्मक धातू. उदाहरण, शिंग स्वप्ने. अजून उदाहरण लिहा. हस, क्रीड, मृ, वृद्ध. हस, क्रीड, मृ, वृद्ध. झालं ना. हसती, हसणे. हा धातू कसा आहे? अकर्मकच आहे. कळलं की नाही? क्रीडती अकर्मक आहे. म्रियते मरतो अकर्मक आहे. वृद्धवर्धते वाढतो काय आहे? अकर्मक धातू आहे. झाला अर्थ जी? चला, झालं नाही तर काय म्हटलं इथं? कर्मणी नाही, कर्तृत्व कर्म हे झालं ना. तर कर्म कशाला म्हणतात? कर्माची व्याख्या झाली, बरोबर आहे की नाही? कर्ता क्रियेच्या द्वारे ज्यास अत्यंत प्राप्त करू इच्छितो त्याला काय म्हणायचं? कर्म आहे की नाही? हा, तर हे झालं कर्म. आता कर्मामध्ये कोणती विभक्ती होते त्याचा विचार येतोय पुढच्या सूत्रामध्ये, पण तो विचार आपण उद्या करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य